नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? खमंग कट्टा बाय शिल्पा मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। श्रावण महिना सुरू आहे आणि वेगळ्या वेगळ्या भाज्यांची रेलचेल सुरू आहे। सणवारांमुळे आपल्याकडच्या थाळ्या खूप सजलेल्या आहेत आणि अशा सणवारांमुळे मध्ये अतिशय छान आवडीची भाजी ती म्हणजे केळफुलाची भाजी। केळफुलाची भाजी खूप जणांना आवडते। केळफुलाचे वेगवेगळे प्रकार आपण बघणार आहोत। हे केळफुलच मुळात सगळ्यांना खूप आवडतं, पण बरेच जण हे सगळे प्रकार करायला कचरतात कारण खूप जणांना ते केळफूल सोलता येत नाही। तर आज आपण केळफुलाचे वेगवेगळे प्रकार मी तुम्हाला पूर्ण या श्रावण महिना संपेपर्यंत दाखवणार आहे। त्यातला आज एक महत्त्वाचा प्रकार मी तुम्हाला दाखवते जो इनोव्हेटिव्ह आहे, जो सहसा करत नाहीत किंवा मला तर असं वाटतं की आम्ही तो करून बघितलेला आहे, तर तुम्हाला आवडतो का ते तुम्ही नक्की बघा। आणि ते म्हणजे केळफुलाचा घारगा। घारगा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तो भोपळ्याचा घारगा आणि आसावरीने प्रसिद्ध केलेला सुद्धा आसावरीचा भोपळ्याचा घारगा, पण हा मात्र आहे खमंग कट्टा बाय शिल्पाचा केळफुलाचा घारगा। तर हा घारगा म्हणजे काय? तर घारगा म्हणजे गोड पुरी। ही प्रवासात तुम्ही नेऊ शकता। हा घारगा महिनाभर सुद्धा टिकतो। याचं पीठ जर तुम्ही करून ठेवलं तर ते महिनोन महिने छान राहतं। तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही पीठ काढून नॉर्मल करून त्याच्या या पुऱ्या किंवा घारगे बनवू शकता। आज तुम्हाला ही जी रेसिपी मी दाखवणार आहे, तुम्ही म्हणाल बापरे खूपच किचकट रेसिपी, खूप ते घारगे करायचे म्हणजे खूप कंटाळवाणे वेळ खाऊ पद्धत, तर असं काहीच नाहीये। अतिशय कमी वेळात होणारे घरगुती साहित्यामधले हे घारगे आहेत। तुमच्याकडे जर केळफूल कोणी आणलं असेल किंवा मुद्दाम मी तर म्हणते तुम्ही या श्रावण महिन्यात आणा आणि ते सोलणं सुद्धा फार सोपं आहे, तेही तुम्हाला दाखवणार आहे। आणि केळफुलाचे विविध प्रकार, एक केळफूल आणलं की तुमचे बरेचसे प्रकार होतील, तर हे सगळे प्रकार नक्की करून बघा, कारण आपण जर केलं तरच आपल्या पुढच्या पिढीला हे सगळे प्रकार माहिती होतील। आपल्या ह्या पारंपरिक रेसिपी हीच तर आपल्या भारतीय संस्कृतीची शान आहे। तर असे प्रकार आपण घरोघरी करायला हवेत। हे सणवार हे याच पदार्थांसाठी बनलेले आहेत की जेणेकरून त्या त्या खाद्य संस्कृतीची ओळख आपल्याला होईल। तर आज मी तुम्हाला जे दाखवणार आहे ते आहे केळफुलाचे घारगे। तर ही पद्धत तुम्हाला नक्की आवडेल आणि अशा रेसिपी छान छान तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हा चॅनल जर पुढे गेला तर पारंपरिक रेसिपीज तुम्हाला खूप बघायला मिळतील। रेसिपीज बघण्यापेक्षा प्लीज सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलात आणि तुम्ही तुमच्या मैत्रिणींपर्यंत या रेसिपी शेअर केल्यात तर नक्कीच आपला चॅनलही पुढे जाईल। तर आज अशीच एक पारंपरिक घारग्याचा प्रकार किंवा तुम्ही म्हणू शकता गोडपुरीचा प्रकार, तो म्हणजे केळफुलाचा घारगा। तर आपण बघायचं, चला तर मग बघूया। मंडळी, केळफूल सोडून दाखवते पहिल्यांदा। केळफुलाचे एक असे जे असतात ना पानं, ते काढत राहायचं की आतमधले जे केळफुलाचे असतात ते तुम्हाला मिळतात। तुम्ही बघत असाल तर हे केळफूल सोलून दाखवतो आम्ही। केळफूल छान आहे, ताजं आहे आणि ह्या ज्या आतल्या पाकळ्या असतात त्यातला सुद्धा एक कोंब असतो, तो काढायचा असतो, तर तोही सुद्धा दाखवणार आहे। पाकळ्या वेगळ्या करून घेतोय आधी, शेवटपर्यंत असं सोलत जायचं आणि शेवटी मात्र जे छोटं राहतं ते आपल्याला चिरून घ्यायचे। केळफुलाचे वेगवेगळे प्रकार दाखवणार आहोत आणि त्यातलाच एक प्रकार आज आपण बघतोय। आणि तुम्ही बघत असाल तर हे केळफुलाचं सगळं निघतंय, त्यातले जरा अगदी कोळे बाजूला केलेत आणि थोडंसं हे किंचित केळी धरायला लागलेली अगदी बारीक, तर ती वेगळी करून ठेवलेली आहेत। असे दोन प्रकार करतोय आणि अगदी बारीक राहिल्यानंतर मात्र चिरून घेणार आहोत, जे तुम्ही भाजीमध्ये घालू शकता किंवा कशातही घालू शकता, कारण ते फार कोवळं असतं। आणि या प्रकारे हे केळफूल सोललं जातं। मुद्दामून केळफूल सोलून एवढ्यासाठी दाखवलं की बऱ्याच जणांना केळफूल सोलता येत नाही किंवा माहिती नसतं की केळफूल कसं सोलायचं। हाताला किंचित खोबरेल तेल लावून घ्या, म्हणजे काळं जे पडतात आपले बोटं केळफूल सोलताना, तर ती पडत नाहीत आणि सुरीला किंवा त्याचा चीक चिकटत नाही। आणि तुम्ही बघत असाल तर अगदी कोळं जे आहे तर ते राहिलेलं आहे शेवटी, आणि ते आपण नंतर आपल्याला चिरून घ्यायचं आहे, कारण ते फार कोवळं असतं, ते त्याचा जो कोंब असतो तो। तुम्ही बघत असाल तर हे सोलूनही दाखवलेलं आहे आणि याचा कोंब कसा काढायचा तर ते पण मी दाखवलेलं आहे। जेव्हा तुम्ही ते सोलता तर तुम्ही ते परागकणांसारखे त्याच्यामध्ये आतमध्ये असतात, त्याच्या खाली एक कोंब असतो, जो कोंब तुम्ही सोलायचा असतो, नाही तर मग ते कडवट लागतं।
त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या जे काही तुम्ही केळफुलाचं भाजी कराल किंवा काय जे प्रकार कराल तर त्याच्यामध्ये कडूपणा उतरू शकतो. आणि हे सगळं घेऊन आता ते छान चिरणार आहोत आणि मग पुढची रेसिपी आपल्याला बघायची. आता रेसिपी बघताना तुम्ही बघत असाल तर त्यातली जी थोडीशी अशी अगदी कोळी नव्हती, किंचित केळ धरायला लागलेलं असं बारीक कळीसारखं तुम्हाला दिसत असेल तर ते चिरतो. त्याच्या आधी पुढचं आणि मागचं त्याचं जे ब्राऊन कलरचं तुम्हाला तुरा दिसतोय तर ते काढून घेतलेला आहे आणि तो जो उरलेला भाग आहे तर तो उरलेला भाग मी चिरून घेतोय. आता हे घारगे आपण करणार आहोत. घारग्याला आपण 2 वाट्या कणिक घेतलेली आहे, तुम्ही बघू शकत असाल. 1 वाटी गूळ आहे, 1 वाटी केळफुलाचं सोललेलं आपण म्हणूया केळफूल सोललेलं जे त्याचं हे होतं ते आहे, आणखीन अर्धा वाटी मैदा आहे. आधी आपण गूळ घ्यायचं आहे, थोडंसं त्याच्यामध्ये किंचित पाणी घालून पातळ करायचं आहे पाकासारखं, कारण आपल्याला आधी घारग्यांचं पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामुळे गूळ आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे. त्याला छान विरघळून द्यायचं. आपल्याला घट्ट पाक वगैरे असं काहीही करायचं नाही आहे. त्याच्यात थोडं साजूक तूप सोडते की जेणेकरून त्याला फ्लेवर पण छान येतो आणि चकाकी येते. आणि तोपर्यंत ते गूळ वितळेपर्यंत हे केळफूल मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे. तुम्ही बघितलं असेल तर छान त्याची अशी हे झालेली आहे, पेस्ट झालेली आहे आणि ते मी या गुळाच्या पाकात घालते. खूप टेस्टी लागतो हा घारगा, तुम्ही करून बघा. भोपळ्याचं तर आपण रेग्युलर करतो, पण हे पण करून बघा. वेलदोडा पावडर घातलेली आहे. त्याच्यामध्ये मी एक जिन्नस तुम्हाला सांगायचं राहिला होता तो म्हणजे रवा. त्याला अर्धी वाटी रवा पण लागणार आहे. रवा, मैदा आणि गहू असं आहे. गहू 2 वाट्या, मैदा अर्धा वाटी, रवा अर्धा वाटी आणि गूळ आपल्याला त्याच्यासाठी घ्यायचं 1 वाटी भरून. आणि त्याच्यामध्ये सगळे पिठं घातलेत आणि कोमट असताना हे छान मळायचं, थोडंसं गार होऊन द्यायचं. त्याच्यावर झाकण ठेवायचं की छान वाफ भरते त्याला आणि त्याच्यानंतर छान मळून घ्यायचं आणि मग त्याच्या आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत आणि त्या पुऱ्या आपल्याला तळायच्या, ज्याला आपण घारगा म्हणतो. थोडंसं आधी तेलामध्ये टाकून बघा, छान वर आलं की मग ही पुरी सोडा. सुरुवातीला जरी तळून झाल्यावर ही मऊ वाटत असली तरी नंतर ती छान म्हणजे अगदी खुसखुशीत होते, कडक होते. आणि जसं शंकरपाळ्यांचं असतं, जसं आपण सुरुवातीला टाकल्यानंतर आपल्याला वाटतं की मऊ झालेत की काय, पण नंतर ते छान खुसखुशीत होतात. तसंच हा घारगा होतो. हा तुम्ही प्रवासात नेऊ शकता. हा अगदी महिनाभर सुद्धा टिकेल, करण्याच्यात बाकी काही नाही आहे. जसे आपण भोपळ्याचे करतो तसेच, फक्त आपल्याला त्याच्यामध्ये केळफूल घालायचं आहे आणि फार सुंदर, फार टेस्टी लागतात हे. आणि तुम्ही बघत असाल तर या पद्धतीने आपण घारगे करतोय. आपल्या चॅनलवरचे हे वेगळे पदार्थ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हे घारगे नक्की करून बघा. वेगळे आहेत, अप्रतिम आहेत, पौष्टिक आहेत आणि आपले पारंपरिक पदार्थ आहेत. तर असे हे जे घारगे आहेत हे तुम्ही कधीही श्रावणामध्ये करू शकता, नवरात्रात करू शकता. आणि गोड पदार्थाला तुम्हाला एक छान पर्याय दिलेला आहे केळफुलाच्या घारग्यांचा. तर नक्की करा आणि तुम्हाला हे नक्की आवडतील. तुमच्या घरच्यांना सुद्धा हे नक्की आवडतील आणि छान फुलतात. पीठ ते समजा तुम्हाला जेवढे हवे तेवढे तळून झाल्यानंतर पीठ फ्रीजमध्ये महिनाभर सुद्धा राहतं. या प्रकारे आपले हे घारगे तयार आहेत.